केलेलं आहे. बोर होतं म्हणून नाही 1000 रुपये आधार घेणार आहे. हॅलो गाईज, हाव आर यू? आय होप ऑल आर डुईंग गुड ॲट होम, सेफ अँड साऊंड. तर हे आहेत माझे बिहाइंड द सीन्स 4 ऑर्डर आलेत. आता किती वेळपासून करते निशा? 1:30 वाजल्यापासून करतात ते. 12 वाजल्यापासून बघा आता. आणि अजून बाकी आहेत, तरी अजून 7 किलो फुलं बाकी आहेत करायचे. सो गाईज, मी आता स्टुडिओवर आलेली आहे आणि अचानकमध्ये ऑर्डर आल्यामुळे बघा आता घरचे पण 12 वाजल्यापासून फुलं कट करत आहे. आणि मी एका छोट्या ऑर्डरमध्ये होते सायडरच्या, तर त्याच्यानंतर मी परत फुलं जाऊन आणले आणि प्रथमेश पण फुलं कट करतो आहे. सो मग सो गाईज, हे बघा आता पूजा पण आली आम्हाला हेल्प करायला. आणि इथे आता आमचं झेंडूचं झालेलं आहे सगळं करून. आता इथे निशा आहे. निशा, कंटाळा आलाय. खूप कंटाळा आलाय का? नाही उठायचं मला नको उठायला लवकर. सॉरी. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजलेत सकाळचे 5 आणि आम्ही आता उठलो आहे, मी आणि माझी बहीण. तर आता आम्ही जाणार आहे, तुम्ही बघा पुढे आम्ही कुठे कुठे कोणत्या कोणत्या लोकेशनला जातो. आज माझ्या सगळ्या सप्तपदीच्या सेगमेंटचं. आणि या साईडला सकाळी सकाळी मॅगी बनवते निशा. तिला खूप भूक लागते सकाळी उठल्यावर. सो तुम्ही बघा माझा आजचा ब्लॉग. बघा तुम्ही पुढे कसं होतं ते. अरेंजमेंट अशी केलेली आहे. खालच्या वरच्या वायरी बघा. गुलाब पण आहे. गुलाब कुठे बघ त्याच्यात. गुलाब खाली नको टाकू रे, गुलाब खराब होईल नको. पुढे का गुलाब शीटवर बघ बरं. बघ बरं गुलाब कुठे आहे, सीटवर. हा इथंच आहे गुलाब आहे. सो आम्ही पोहोचलो लोकेशनवर. रघुनंदन लॉन्स म्हणून आहे राहुरी. बाय. तिथे होतं. 6:30 वाजले आम्हाला लोकेशनवर पोहोचायला. रोजेस घ्यायचे. हे बघितलं रोजेस आहे समोर. बाकी नाही. रांगोळी कोणते घ्यायची? ते पण आहे, हे पण आहे. त्याच्यातला ग्रीन कलर घ्यावा. असू दे, ह्याचे काय सर्व इथं काढून घ्या मग घेऊन जा. राहुरीच्या आतमध्ये वाघाचा आखाडा इथे काहीतरी आहे. मी ते तू बोलतीये, प्लीज कॅमेरा माझ्याकडे करा, कॅमेरामॅन. आम्ही आता पोहोचले आमच्या लोकेशनला. वाघाचा आखाडा याच्या अलीकडे मी लॉन्स आहे, रघुनंदन लॉन्स म्हणून. तुम्ही बघा आता आम्ही पुढे कशी रांगोळी काढतो, कशी सोय बघा. इथे हा पण काम करतोय आमच्यासोबत, बोर होतोय म्हणून. सो आम्ही आता असं स्टार्ट केलेलं आहे. बोर होतं म्हणून नाही 1000 रुपये आधार घेणार आहे मी. ते नीट कर, नीट एकदम नीट कर व्यवस्थित. तर हा होता आमच्या रांगोळीचा फायनल लुक. सप्तपदी रांगोळी होती. आणि तुम्हाला पण अशा सुंदर सुंदर रांगोळी हवी असेल तुमच्या वेडिंगसाठी तर नक्कीच मला DM करा. मी खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. सो आम्ही निघालो आमच्या सेकंड लोकेशनला. ते होतं बेलापूरमध्ये. तर इथे आम्ही स्टार्ट केलं आहे आमची रांगोळी काढायला. बेबीचं वेलकमची रांगोळी होती. आणि तुम्ही बघा आम्ही कशी काढतो आहे. यालासुद्धा आम्हाला 2.5 ते 3 तास लागले. मला नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की माझं काम कसं वाटतं आहे. आणि जर काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. एक तर मी नवीन आहे, सो मी माझ्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये वगैरे थोडंसं चेंजेस करेल. सो गाईज, आता आम्ही थर्ड लोकेशनला आलेलो आहोत. स्वागत लॉन्स मला आपल्या अशोकनगर फाट्यावर आहे. सो हे बघा, आता आम्ही जातो आणि पुढे बघा काय काय होतं ते. आता जस्ट आम्ही घरी गेलो होतो, जेवण रांगोळी काढायला सुरुवात केलेली.
आणि खूप युनिक आणि छान अशी डिझाईन आम्ही सिलेक्ट केलेली. सो कशी वाटली नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, कारण मी तुमची कॉमेंट वाचायला आतुरतेने वाट बघत असते. आणि मग आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनला. 2:30 वाजलेले इथे पण, म्हणजे 2 तास लागतातच प्रत्येक सप्तपदीला काढायला. आणि नेक्स्ट लोकेशनला काय झालं हे तुम्ही बघायला नक्की विसरू नका, कारण खूप खूप मजेदार गोष्ट झालेली आहे आमच्यासोबत. सो वॉच टिल एंड. सो हे होतं आमचं 4th लोकेशन. चांदेगावच्या इकडून कोणता तरी रोड होता त्या साईडला. आणि बघा आता पुढे काय होतं आहे. अरे अजून तर घर उघडलं नाही, ते लिहिलेची चावी हरवली घराची, काय सांगू तुला. तोडायचं म्हणा आता. हे पण काढ ग. काय काढू सांग. तो मग इथे खूप प्रयत्न केला लॉक तोडायचा, पण लॉक तुटतच नव्हतं, कारण त्यांनी चावी दुसरी आणलेली. सो त्याच्यामुळे खूप फजिती झाली आमची सगळ्यांचीच. आणि आम्हाला नेक्स्ट लोकेशनला परत एक ऑर्डर होती संध्याकाळची वेलकमचीच, तीसुद्धा माझ्याकडून पोस्टपोन झाली, म्हणजे मी दुसऱ्या स्टुडंटला दिली. सो तुम्ही जेव्हा हे एखाद्या आर्टिस्टला ऑर्डर देतात ना, तर तुम्ही प्लीज टायमिंगच्या नुसारच देत जा, कारण एकच ऑर्डर आम्ही धरत नाही, कारण दिवसातून 3 ते 4 ऑर्डर असतातच. आणि मला यावेळेस 5 ऑर्डर होत्या, पण ती पोस्टपोन केली. मग त्याच्यानंतर आम्ही खूप म्हणजे त्यांचे फोन आले की लॉक तोडा, मग त्याच्यानंतर ड्रिल मशीनने कट करा वगैरे, पण काहीच सफल नाही झालं. शेवटी त्यांना कोणाला तरी पाठवावंच लागलं ती चावी घेऊन. मग त्याच्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. 6:15 वाजले आम्हाला, कारण 3 तास आम्ही कंप्लीट बसलेलो होतो नुसतो. मग इथे असं आम्ही छान असं डेकोरेशन करून दिलं त्यांना हवं होतं तसं. त्यानंतर मग आम्ही निघालो. मग आम्ही जेवण केलं. जेवणाचा फुटेज नाही घेतला, कारण सकाळपासून आम्ही असं प्रॉपर जेवणच केलेलं नव्हतं. त्यानंतर परत आम्हाला सकाळी दुसऱ्या दिवशी ऑर्डर होती सप्तपदीचीच. आणि इथे बघा, म्हणजे एवढं छान काढून पण लोक बघत नाही आहे की अरे एवढा वेळ लागला त्या गोष्टीला काढायला, तरी पण हे असंच करतात दर सप्तपदीला वगैरे. असंच होतं फ्लावर डेकोरेशनच्या वेळेस. तुम्ही प्लीज लक्ष देत जा. आणि मग इथे आम्ही म्हणजे जे आमचं नेक्स्ट लोकेशन होतं मॉर्निंगचं, तिथे आम्ही पोचलो. अनमोल लॉन्स, रसवंती, तुम्हाला माहितीच असेल, श्रीरामपूरकरांना तर माहितीच असेल. आणि मग तिथे पण आम्ही असं छान सप्तपदी काढली, आणि खूप मोठी पण काढली कम्पेअर्ड टू द रिक्वायरमेंट. सो आय वॉज हॅपी दॅट सगळे माझे सप्तपदीचे क्लायंट खूप हॅपी होता ते माझं काम बघून. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. आणि या महिन्यात तर मला खूप छान ऑर्डर्स भेटले सप्तपदीचे. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुम्हाला असे नवीन नवीन ब्लॉग्स बघायचे असतील तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी या सगळ्या कामाचं श्रेय माझ्या घरच्यांना आणि माझ्यासोबत काम करणाऱ्यांनाच देणार आहे, कॉज त्यांच्यामुळेच मी आज एवढ्या ऑर्डर घेऊ शकले. थँक्यू सो मच फॉर ऑलवेज सपोर्टिंग मी. थँक्यू.